वाढत्या बलात्काराचा निषेध करत सांगलीत महिलांचा लाठीकाठी मोर्चा, बलात्कारी अत्याचारित नराधमांचा प्रतिकात्मक पुतळा जळला. महिलांकडून आरोपींना ताब्यात देण्याची मागणी. महाराष्ट्रात होत असणाऱ्या महिला अत्याचार बलात्कार या घटनांचा निषेध करण्यासाठी आज सांगलीतील सर्व महिला संघटनांनी मिळून निषेध मोर्चा काढला. या निषेध मोर्चामध्ये महिला आणि युवती लाठ्या काठ्या घेऊन सहभागी झाल्या होत्या. यावेळी बलात्कार करणाऱ्या नराधमांचा प्रतिकात्मक पुतळा मोर्चा सहभागी करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या लाठीकाठी मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर मारुती चौक, बालाजी चौक, महापालिका आणि स्टेशन चौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर या लाठीकाठी मोर्चाची सांगता करण्यात आली. यावेळी बलात्कारी नराधमांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. यावेळी बोलताना महिला आणि युवतीने बलात्कारी अत्याचारी लोकांना आमच्या स्वाधीन करा, या लोकांना फाशीची शिक्षा द्या, अशा घटनांचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा आणि महिलांना सुरक्षा द्या, अशी मागणी मायबाप सरकारकडे केली आहे. मातृत्वाचा आविष्कार असणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊंना मी प्रथम अभिवादन करते. महाराष्ट्रामध्ये त्याच्या अगोदर कलकत्त्यामध्ये एक महिला डॉक्टर तिच्यावर बलात्कार केला आणि इतक्या अमानुषपणे तिची हत्या केली. ती बिचारी 24 तास ड्युटी करून, डे ड्युटी करून, नाईट ड्युटी करून पूर्ण कपड्यामध्ये आपली सेवा देत होती आणि अशा मुलीवरती अमानुषपणे अत्याचार झाला गेला. ह्याच्या निषेधार्थ त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये बदलापूरमध्ये जी 4 वर्षाची मुलगी, तिला काही कळतही नाही आहे, समजतही नाही आहे आपण आपलं शरीराचं रक्षण कसं करावं किंवा लज्जाच कशी झाकावी, अशा मुलीवरती सुद्धा ह्या नराधमांनी बलात्कार केला. आणि सगळ्यात दुर्दैवी घटना म्हणजे त्या मुलीची आई 12 तास गरोदर स्त्री असताना सुद्धा 12 तास आपल्या मुलीची केस घेण्यासाठी पोलीस स्टेशनला उभी होती, बसली होती, ताटकळत होती, पण तिची केस कुणी घेतली नाही. ही फार निषेधार्ह घटना आहे. जे शासन आमचं रक्षक आम्ही म्हणतो तेच आमचं जर भक्षक होत असेल तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा आणि आम्ही रक्षण कुणाकडे मागायचं, हा सवाल आमचा ह्या महाराष्ट्र सरकारला आहे, ह्या गृहमंत्र्यांना आहे, ह्या पोलीस यंत्रणेला आहे. अशा पद्धतीनं जर महिलांना तुम्ही वागणूक देत असाल तर शेवटी महिलाच आपल्या हातामध्ये शस्त्र घेतील. आणि त्याचं प्रतिकात्मक म्हणून आज सांगलीमध्ये आम्ही मोर्चा काढलेला आहे. सर्व महिलांनी निषेध मोर्चा काढलेला आहे आणि निषेध मोर्चामध्ये आम्ही काठी मोर्चा घेतलेला आहे. का तर आता तुम्ही जर रक्षण करत नसाल तर स्वतःच्या संरक्षणासाठी आम्ही तयार आहोत, आम्ही सज्ज आहोत. आम्ही आमचं रक्षण करायसाठी आम्हाला कोणतंही हत्यार उपसायला लागलं तर आम्ही तयार आहोत. कोणत्याही प्रसंगाला एक प्रसंगी काहीही जरी आम्ही करण्याचा योग आला तरी आम्ही करणार. आणि ह्याला जबाबदार शासन असणार आहे. जर समाजामध्ये अराजकता माजली तर ह्याला जबाबदार आत्ताची सत्ताधारी सत्ताधारी असणार आहेत, पोलीस यंत्रणा असणार आहे, शासन असणार आहे, हे लक्षात घ्यावं. कारण खूप अराजकता समाजामध्ये माजलेली आहे. कालच कोल्हापूरमध्ये शियामध्येही अशी घटना घडली. म्हणजे एक घटना घडून थांबलेली नाही, आठवड्यामध्ये सारख्या ह्या अशा घटना घडत आहेत आणि हे अतिशय निषेधार्ह, घृणास्पद आहे, माणुसकीला काळीमा फासणार आहे. आम्ही तर म्हणतो की फक्त महिलांनीच या मोर्चामध्ये सामील नाही तर सर्व माणसांनी, पुरुषांनी यामध्ये सामील व्हायला पाहिजे, तरुणांनी यामध्ये सामील व्हायला पाहिजे. कुठंतरी ह्या घटनेला न्याय दिला पाहिजे. जय जिजाऊ. महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशामध्ये सध्या जे घृणास्पद प्रकार चाललेले आहे महिलांच्या बाबतीत, म्हणजे अगदी दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत आता आपल्या दारामध्येही येऊन ठेपलेला आहे. त्याच्यामधनं एक 3.5-4 वर्षाची मुलगी देखील सुटलेली नाही आहे. एक कॉलेज कन्या जी स्वतःला डॉक्टर आहे, जी दुसऱ्यांचे जीव वाचवते, अशी मुलगीसुद्धा ह्यातनं सुटलेली नाही आहे. म्हणजे वयाचं कुठलंही बंधन, धरबंध ह्यांना राहिलेला नाही आहे. आणि महिलांवरचे अत्याचार आणि बलात्कार आणि त्यांच्या हत्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आता सध्या. हे आता लोण सगळीकडे पसरलेलं आहे. म्हणजे गाव पातळीवर म्हणू नका, देश पातळीवर म्हणू नका, सगळीकडे हे लोण इतकं पसरलं आहे. इतकी विचित्र विकृती या पुरुषांमध्ये दडलेली आहे ना. आणि ह्याला आता ताळबंद, धरबंद राहिलेला नाही आहे. ह्याचं कारण म्हणजे जेव्हा अशा घटना घडतात, असे गुन्हे होतात, तेव्हा त्यांना तत्काळ शिक्षा होत नाही. आपलं सरकार काहीतरी गुळमुळू त्या घटनेपुरतं बोलतं की हो आम्ही असा कायदा केलेला आहे आणि आम्ही त्याला शिक्षा करणार आहोत वगैरे, पण तसं काहीही होत नाही. वर्षानुवर्ष हे खटले चालतात आणि ज्यांच्या हत्या होतात, ज्यांच्यावर हे अत्याचार होतात, त्या मुलींच्या घरच्या लोकांना ह्याच्यानंतर इतका मनस्ताप होतो की त्यांना मग
कोर्टात जायची सुद्धा त्यांना भीती वाटते किंवा लाज वाटते. तर हे प्रकार कधी थांबणार आहेत? शासनाला कधी जाग येणार आहेत? आमची सगळ्या महिला संघटनांकडनं एकच विनंती आहे, सरकारला म्हणा किंवा न्यायव्यवस्थेला म्हणा, की हे जे नराधम आहेत ह्यांना कठोरात कठोर, म्हणजे ह्यांनी असा गुन्हा घडला समजा तर त्यांनी आमच्या ताब्यातच ह्या नराधमांना द्यावा आणि आम्ही त्यांना आमच्या पद्धतीने शिक्षा देऊ. त्यांना भर चौकात मारलं पाहिजे, भर चौकात फाशी दिली पाहिजे, त्यांना गोळ्या घातल्या पाहिजे, इतकी कठोर शिक्षा यांना झाली पाहिजे. त्याच्याशिवाय पुढचा माणूस सुधारणार नाही. आणि ह्या आम्ही मागण्या आहे ह्याच्या आम्ही ह्या वारंवार करतोय, कित्येक वर्षांपासून करतो आहे, पण त्यात काहीही बदल होणार नाही. मग आमचं सरकारला असं मागणं आहे की जर आमच्या समोर असे नराधम आले तर आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना मारू. मग तेव्हा असं म्हणायचं नाही की तुम्ही कायदे हातात घेतले म्हणजे. आणि काल परवा तर असं झालं आहे की नराधमांना 3 दिवसाची पोलीस कोठडी आणि ज्यांनी आमच्यासारख्यांनी आंदोलन केलं तर आम्हाला 12 दिवस पोलीस कोठडी. काय प्रकार आहे हा? आम्ही का म्हणून पोलीस कोठडी आणि शिक्षा भोगाव्या? मी तर म्हणते की आमच्या ताब्यात द्या असे नराधम, आम्ही त्यांना कडक शिक्षा देऊ. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.